शेतकरी बांधवांनो, मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरज ॲग्रीटेकमध्ये सहज स्वागत करत आहे. तर आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना. 2024चा पीक विमा या जिल्ह्याचा मंजूर झालेला आहे. प्रथमतः आपण बीड जिल्ह्याविषयी बोलू. तर बीड जिल्ह्याचा आणखी कुठलीही म्हणजे पुढची स्टेप नाही शेतकरी बांधवांनो, कारण की कंपनीनं आणखीही फॉर्म अप्रूव्ह केले नाहीत, पेंडिंगमध्येच आहेत शेतकऱ्यांचे. ते अप्रूव्ह झाल्यानंतर पुढची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होईल, परंतु सध्या तर कुठली हालचाल नाही बीड जिल्ह्याबद्दल. तर आपण ज्या विषय बोलणार आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्याचा 25% अग्रिम हा मंजूर झालेला आहे. 25% किंवा त्याला तुम्ही अग्रिम म्हणू शकतात. तर तो कोणत्या बेसिसवर दिला जाणार आहे, कशा पद्धतीने दिला जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी जे निकष आहेत ते बदलण्यात आलेले आहेत नुकसानाचे. त्यामुळे परभणी जिल्ह्याला थोडा जास्त विमा, गेल्या वर्षीपेक्षा थोडा जास्त विमा येईल अशी एक दाट शक्यता आहे शेतकरी बांधवांनो. जरी हा 25% असला, अग्रिम असला, तरी ह्याला अग्रिम म्हणू शकत नाहीत, कारण की म्हणजे जर त्यानं कमी पैसे दिले कंपनीनं, तर हा खूप म्हणजे खूप वेगळी परिस्थिती असेल. कारण की या ठिकाणी निकष असे बदललेले आहेत की जर कोणत्या अवस्थेत नुकसान झालं तर पूर्ण नुकसान भरपाई द्यावे. त्यामुळे अग्रिम कशी म्हणजे काय कोणत्या निकषावर हे काढले आहेत ते सांगू शकत नाही मी, परंतु हे खूप चुकीचं होत आहे जे होत आहे. जर यांना द्यायची असेल तर एक रकमी द्या, कारण की तुम्हीच पद्धत काढली, किंवा स्टँडिंग क्रॉप असो किंवा काढणीला आलेले असो किंवा कुठल्याही अवस्थेत असो, तुम्ही हा पूर्ण नुकसान देणार म्हणून जर नुकसान झाले असेल पूर्ण. तर आता हे अग्रिमचं हे काय ना भानगड करती कंपनी, हे आपण पुढे बघणारच आहात. परंतु बाकीच्या जिल्ह्याबद्दल तो यानंतर अमरावती, जालना, बीड, उस्मानाबाद, धाराशिव या जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर या जिल्ह्याचे प्रोसेसमध्येच आहेत. आणखी फक्त मला वाटतं धाराशिवचं देखील अशाच पद्धतीने प्रोसेस पूर्ण झालेली आहे. त्यानंतर फक्त परभणीचं तर GR आलेला आहे. आणि दुसरे 1-2 जिल्हे तुम्हाला सांगायचे झाले तर मग नांदेडचा एक जवळजवळ GR म्हणजे अधिकृत माहिती नाही, परंतु तो पण 1-2 दिवसात येईल. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातमी तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.